शिवा न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी। पुणे कोल्हापूर बेळगाव राष्ट्रीय महामार्गावरील टोल वसुली थांबवा, राजू शेट्टी यांची मुख्यमंत्र्यांसह प्राधिकरणाकडे मागणी। देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी देशातील जे महामार्ग खराब व खड्डे पडलेले आहेत त्याबाबत टोल आकारणी करता येणार नसल्याची राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची कान उघडणी केली आहे। यामुळे तातडीने कोल्हापूर ते पुणे व कोल्हापूर ते बेळगाव या महामार्गाची टोल आकारणी थांबवावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांसह महामार्ग प्राधिकरण यांच्याकडे राजू शेट्टी यांनी केली आहे। केंद्र व राज्य सरकारने बांधा, वापरा व हस्तांतरित करा BOT या योजनेतून रस्त्यांची चाळी निर्माण केली आहे। या रस्त्याची कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची झाली असून रस्त्यावर खड्डे पडले आहेत। अनेक महामार्गाच्या कामाचे रुंदीकरण सुरू असून रस्त्यावर वाहतूकदारांना फटका बसत आहे। पुणे कोल्हापूर व कोल्हापूर बेळगाव हा महामार्ग रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता अशी पद्धतीचा झाला आहे। केरळ उच्च न्यायालयात खराब झालेल्या अथवा दुरुस्ती असणाऱ्या रस्त्यावर राष्ट्रीय महामार्गास टोल आकारणी करता येणार नाही असा निकाल दिला आहे। याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण सर्वोच्च न्यायालयात गेले, पण सर्वोच्च न्यायालयानेही नागरिकांना कोणतेही टोल न आकारणी करता रस्त्यावर प्रवास करू द्यावा। त्यांनी आधीच कर भरलेले आहेत, त्यांना अशा गटारयुक्त खड्डेमय रस्त्यावर प्रवास करण्यास भाग पाडताना टोल वसुली करू नये, ही तुमच्या कार्यक्षमतेची निशाणी आहे अशा शब्दात सध्याचे सरन्यायाधीश व तत्कालीन जस्टिस भूषण गवई, विनोद चंद्रन व अंजारिया यांनी फटकारून याचिका फेटाळून लावली आहे। यामुळे मुख्यमंत्री, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, रस्ते व वाहतूक मंत्रालय, भारत सरकार यांनी तातडीने अशा रस्त्यावरील टोल बंद याबाबत नोटीस देण्यात आली आहे। याबाबत संबंधितांकडून येत्या आठवड्याभरात कारवाई न झाल्यास अवमान याचिका दाखल करणार असल्याची माहिती राजू शेट्टी यांनी दिली आहे। शिवा न्यूजसाठी शिवानंद वशेदार।